निश्चयाचा महामेरू बहुत जनांचे आधारू खंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. त्याच्यामध्ये बहुत जनांची आधारू की स्वतःच पुढे न जाता आपल्याबरोबर सर्वसामान्यांना पुढे घेऊन जाणारा असा हा श्रीमंत योगी आहे. थोडेसे आलेले लोक ह्यांनी भारतावरती किंवा भारतातल्या काही भागावरती कसं राज्य केलं. महाराजांचे शत्रू हे मूर्ख नव्हते, ते बुद्धिमान होते. बरोबर. फक्त महाराज त्यांच्या 10 पावलं पुढे. आजचा पॉडकास्ट थोडा वेगळा आहे. तुमच्या, माझ्या, या महाराष्ट्राच्या, या अखंड भारताच्या अस्तित्वाशी निगडीत असलेला विषय की औरंगजेबासारखा मनुष्य ज्याने स्वतःच्या भावांना मारलं, बापाला मारलं, मुलाला तुरुंगात डांबलं ज्याच्याने तो मेला, अशा माणसाच्या तावडीतनं त्याचा कट्टर शत्रू निघून येणं हे फक्त स्वप्नातच शक्य आहे. पण सामान्य माणसाच्या बुद्धीच्या पलीकडचंच आहे. ॲब्सोल्युटली. आजच्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी ध्येय असणं लाईफमध्ये आणि त्या दिशेनं सातत्यानं काम करणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्याबद्दल जाणून घ्या. 3 ठिकाणी 3 वेगळे शिवाजी महाराज आणि खरे शिवाजी महाराज मथुरेत. अरे बापरे, म्हणजे किती मायन्यूट लेवलचं प्लॅनिंग आहे. शिवाजी महाराज खूप मोठ्याने बोलले की जो मनुष्य आमच्या मावळ्यांना पाठ दाखवून पळतोय त्याच्या मागे तुम्ही मला उभे करता. रोज जेवताना शाहिस्ते खानाला शिवाजी आठवायचं की अरे शिवाजी महाराज या जाफर खानाला भेटायला गेले. जाफर खानाच्या बायकोचं बीपी वाढलं की अरे माझ्या भावाची बोटं छाटले त्याने, हा मनुष्य प्रत्यक्ष माझ्या नवऱ्याला भेटायला येतोय, आता ह्याचं काय कापून नेतोय ते कळेना. जो जाफर खान 16 मेला शिवाजी महाराजांना मारा हे सांगत होता, तो 20 मेला औरंगजेबाला शिवाजी महाराजांकडनं एक अर्ज घेऊन आला की ते ना क्षमा मागतायत. अरे बापरे, काय सांगताय. म्हणजे काय निगोसिएशन स्किल्स असतील महाराजांकडे. आणि हे राजस्थानी रेकॉर्डमध्ये लिहिलेलं आहे की त्याने दरबारात आज्ञा दिली की शिवाजीला जाऊन मारून टाक. बापरे. असे तुमच्याकडे निगोसिएशन स्किल्स असले पाहिजे की तुम्ही तलवार हातात घेतली की तुम्हाला अफजल खान कापता आला पाहिजे. आणि ज्यावेळेला तोंड उघडाल त्याला तुम्हाला मिर्झा राजे आणि शत्रू पक्षाचे वजीर आणि बहिणी सुद्धा तुमच्या बाजूने वळवता आला. किती मस्त उदाहरण आहे. शिकल तेवढं कमी आहे मला वाटते. हो. छत्रपती शिवाजी महाराजाविषयी समुद्रासारखं आहे मला वाटते. हे ना, अगदी आयुष्यात काहीतरी मोठं करायचं असेल तर रिस्क टेकिंग हे आलंच. आणि हे अत्यंत मला वाटते आत्ताच्या जगात तरी खूप महत्त्वाचं आहे विद्यार्थ्यांसाठी. त्याच्याबद्दल ऐकायला. शिवाजी महाराजांनी घेतलेल्या कॅल्क्युलेटेड रिस्क या किती महत्त्वाच्या आहेत की आज त्यांनी त्या रिस्क घेतल्यात म्हणून तुझं नाव आज अरिहंत आणि माझं नाव आज सुयोग. शककर्त्यांचा मेरुमणी तो, राजश्रींचा राजा, युगंधराचा योगी आणि तो सामर्थ्याचा सर्जा. ज्यावेळी मी हे पॉडकास्ट चॅनल सुरू करायचा विचार केला त्यावेळीपासून माझ्या मागं एक सतत मोठी ताकद उभी आहे आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. या पॉडकास्टसाठी आपण महाराजांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन 10 गुणांबद्दल डिस्कशन करणार आहे. आता हे गुण फक्त इतिहास समजून घेण्यासाठी नाही तर तरुणांना त्यातून आपल्या स्वतःच्या आयुष्यात कसं मार्गदर्शन मिळेल आणि कशी दिशा मिळेल याचा एक हा छोटा प्रयत्न आहे. आता आपले आजचे जे गेस्ट आहेत ते म्हणजे सुयोगदादा शेंबेकर. हे गेले 15 वर्ष IT मध्ये कार्यरत आहेत. गेले 5 वर्ष ते UK स्थायिक आहेत. तुम्हाला अशाच वेगवेगळ्या विषयांबद्दल जर माहिती हवी असेल की ज्याचा संदर्भ कुठेतरी लिहिला आहे तर तुम्ही नक्की सुयोगदादांचं चॅनल जे आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे ते चेकआउट करा. आणि अजिबात वेळ न घालवता आपण आजच्या पॉडकास्टला सुरू करूया. नमस्कार, थँक्यू सो मच. पहिला तुम्ही तुमचा वेळ दिला महत्त्वाचा आणि इतक्या महत्त्वाच्या आणि सगळ्यांच्या आवडत्या विषयावर आज आपण डिस्कस करायला इथे एकत्र आलो आहे. पहिला प्रश्न की संदर्भासहितच का? आपण लहानपणापासून महाराष्ट्र म्हटलं की आपल्याला दरवेळेला शिवाजी महाराज आठवतात. महाराष्ट्र आणि शिवाजी महाराज हे समीकरण झालेलं आहे. शिवाजी महाराजांनी एक असामान्य इतिहास घडवला आणि तो इतिहास घडवताना त्याच्याबद्दलच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला बऱ्याच इतिहासकारांनी वेगवेगळ्या पद्धतीने सांगितल्या. मग त्या कादंबरी पद्धतीने सुद्धा यायला लागल्या. बरोबर. आता आजकालच्या व्हॉट्सॲप आणि सोशल मीडियाच्या जगामध्ये ह्या ज्या गोष्टी आहेत, आता शिवाजी महाराज महान होते, त्यांनी खूप मोठं कार्य केलेलं आहे किंवा छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान ह्याला काही परिसीमाच नाही आहे, त्याला कशाशी आपण कम्पेअरच नाही करू शकत.
हे सगळं आपल्याला दिसत असताना सुद्धा आपल्याला ज्या वेळेला असं ऐकू येतं की संभाजी महाराजांची उंची 7 फूट 4 इंच होती, संभाजी महाराज एका वेळेला बसल्यानंतर 35 भाकऱ्या जेवायचे, संताजी घोरपडे ज्यांनी मुघलांना सळो की पळो करून सोडलं. बरोबर. आता आपल्याकडे संदर्भ आहेत की औरंगजेबाच्या तंबूचे सोन्याचे कळस संताजी घोरपडेंनी कापून आणलेले आहेत. ह्याचे आपल्याला संदर्भ आहेत फक्त 2000 माणसांना घेऊन. ओके, पण असं असताना संताजी घोरपडे हे 8 तासात दिल्ली ते महाराष्ट्र आले. हे आपल्याला व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीत दिसतं. आता जर आपण हा लॉजिकली विचार केला तर साधारण 1400 किलोमीटर दिल्ली ते महाराष्ट्राचं अंतर आहे. 175 किलोमीटर पर अवरने कुठला घोडा धावू शकेल? आणि त्यावेळी बरोबर. ठीक आहे. दुसरी गोष्ट, जर आपण अख्खा इतिहास पाहिला तर संताजी घोरपडे कधी दिल्लीला गेलेच नाहीत. अरे बापरे, काय सांगता. मग आपण महाराष्ट्रीयन लोक जे आहोत, आपण नेहमी म्हणतो बघ, महाराष्ट्राला फक्त भूगोल नाही इतिहास पण आहे. बरोबर. आपण इतिहासामध्ये आपलं खूप प्रेम आहे, आपण आपलं जीव वाळून टाकतो इतिहासावरती. एखादा असा मनुष्य येतो ज्याला आपण इतिहासातल्या ह्या काही गोष्टी सांगतो, त्यावेळेला आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाबरोबर एखाद्याने जर संताजी घोरपडे 8 तासात दिल्लीतनं महाराष्ट्रात कसे आले हे सांगितलं तर तो माणूस खूप जास्त त्याच्यामध्ये फॅसिनेट होईल की अरे काय भारी आहे. पण उद्या त्याला ज्यावेळेला कळेल की अरे संताजी घोरपडे हे कधी दिल्लीला गेलेच नव्हते, त्यावेळेला तो मनुष्य संभाजी महाराजांच्या बलिदानावर पण शंका घेईल. बरोबर. शिवाजी महाराज आग्र्याहून 25 दिवसात सुटून महाराष्ट्रामध्ये राजगडावरती पोहोचले, 5 लाखाच्या शाहिस्तेखानाच्या सेनेमध्ये घुसून त्याची बोटं कापून जिवंत परत आले. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी खूप फॅसिनेटिंग आहेत. पण जो मनुष्य ज्याला कळेल की संताजी घोरपडे हे 8 तासात येऊच शकत नाही, तो मनुष्य ह्या सगळ्यावरती शंका घेईल. बरोबर. मग कोण म्हणतं हा इतिहास खरा आहे? तर संदर्भ म्हणतात. आणि मग त्या संदर्भानुसारच इतिहास सांगितला जावा ही माझी वैयक्तिक इच्छा, ज्यामुळे आपला इतिहास एकतर सगळीकडे पसरेल आणि आपला इतिहास खूप फॅसिनेटिंग आहे. महाराजांचं, शिवाजी महाराजांचं आयुष्यच पूर्ण नाट्यमय आहे. खरोखरच असं वाटतं की अरे कसं शक्य आहे हे, पण त्याचे संदर्भ लिहिल्यामुळे आज आपल्याला कळतंय की ते शक्य आहे. अरे वा, किती छान. म्हणजे मला अगदी ऐकून पटलं पण. मेन म्हणजे किती महत्त्वाचा मुद्दा, किती छोटी गोष्ट आहे. कारण की आजपर्यंत असंच होत आलं की कोणतरी काहीतरी सांगते, भले तो इतिहास असेल आणि आपण विश्वास ठेवतो. त्यामुळे छान वाटलं मला हे जो तुमचं इनिशिएटिव्ह आहे किंवा जो पर्स्पेक्टिव्ह आहे की प्रत्येक गोष्टीला संदर्भ असला पाहिजे. चालेल, मग आपण आजच्या आपल्या पॉडकास्टला सुरू करूया की जिथं आपण महाराजांच्या आयुष्यावर आधारित 10 गुण डिस्कस करणार आहे की जे आत्ताच्या विद्यार्थ्यांना कुठेतरी मार्गदर्शन द्यायला युजफुल ठरतील. तर सगळ्यात आपला पहिला गुण आहे म्हणजे लिडरशिप, नेतृत्व. तर विद्यार्थ्यांना फक्त स्वतः पुढे जाणे नाही तर इतरांना सोबत घेऊन जाणं आणि कुठेतरी इतरांना मोटिवेट करणं हे खूप महत्त्वाचं आहे. मग त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल. शिवाजी महाराजांबद्दल निश्चयाचा महामेरू, बहुत जनांची आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी हे समर्थ रामदासांनी म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये बहुत जनांची आधारू जे तू आत्ता लिडरशिपबद्दल डिफाईन केलंस की स्वतःच पुढे न जाता आपल्याबरोबर सर्वसामान्यांना पुढे घेऊन जाणारा असा हा श्रीमंत योगी आहे. एकाच वेळी तो श्रीमंतही आहे पण त्याच वेळेला तो वैरागी, म्हणजे त्याला ह्या मटेरियलिस्टिक जगामध्ये फारसा इंटरेस्ट नाही आहे, असा हा श्रीमंत योगी आहे. आता एखादा माणूस जर लीडर असेल तर त्याच्यामध्ये असामान्य बुद्धिमत्ता तर हवी, खूप जास्त धाडस हवं. आता ते धाडस वेडं धाडस नसतं की म्हणजे उगाच आपलं हजारांच्या फौजेवरती 10 लोकांनी जाऊन हल्ले करणं असं वेडं धाडस नाही, तर ते लॉजिकल धाडस हवं. त्याची डिसिजन, निर्णय घेण्याची जी क्षमता आहे ती असामान्य हवी. ती त्याचे निर्णय हे खूप विचार करून केल्यानंतर ते बरोबर येणारे हवे आणि त्याचा विचार जो आहे तो फार वेगळा असायला हवा. म्हणजे त्याला म्हणतात ना पाथ ब्रेकर की पायोनियर, काहीतरी एक वेगळी सुरुवात करणारा मनुष्य हवा, असा एक. आणि ह्याच्याशिवाय सुद्धा लीडरमध्ये भरपूर गुण असायला हवे. मी जेवढे हे गुण सांगितले त्या प्रत्येक गुणाबद्दल आपल्याला शिवाजी महाराजांबद्दल बोलता येईल. पण आपण आत्ता ह्याच्यावरती फोकस करूया की शिवाजी महाराज हे पाथ ब्रेकर किंवा त्यांनी काही गोष्टी बदलल्या कशा.
शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आदिलशहा, कुतुबशहा हे त्यांचे वैरी आणि त्यांचे शेजारी होते. आता आदिलशहा आणि कुतुबशहा हे जर आपण बघितलं तर हे परकीय आहेत आणि ते दुसऱ्या देशातनं येऊन आपल्या देशावरती हल्ला केलेले आहेत. आता ह्याला संदर्भ काय, तर आपण आता संदर्भाचं एक सांगतोय तर प्रत्येक गोष्टीला प्रश्न पडू शकतो. तर फरिश्ता नावाचा एक लेखक होता, त्याला फेरिश्ता किंवा फरिश्ता असं म्हणतात. आदिलशाह 1595च्या काळामध्ये त्याने गुलशन इब्राहिमी नावाचं पुस्तक लिहिलं. त्याच्यामध्ये त्याने आदिलशहा, निजामशहा, कुतुबशहा, बेरीजशहा, इमादशहा, बहमनी सुलतान ह्या सगळ्यांचे उगम आणि ते कसे आले वगैरे एक इतिहास लिहिलेला आहे. त्यातनं आपल्याला दिसतं की आदिलशहा, कुतुबशहा हे परकीय होते, तुर्कस्तानातनं आणि इराणमधनं आलेले होते. आता हे थोडेसे आलेले लोक ह्यांनी भारतावरती किंवा भारतातल्या काही भागावरती कसं राज्य केलं, तर महाराजांचे शत्रू हे मूर्ख नव्हते, ते बुद्धिमान होते. बरोबर. फक्त महाराज त्यांच्या 10 पावलं पुढे. सो ह्या लोकांनी काय केलं, तर ह्यांनी अतिशय उत्तम पद्धत वापरली आणि ती पद्धत आहे वतनदारी. आता आपण वतनदारी, जहागीरदारी, मनसबदारी ह्या गोष्टी अगदी सहज ऐकतो आणि त्या गोष्टी महाराजांनी बंद केल्या असं पण ऐकतो. तर ही वतनदारी म्हणजे काय हे थोडंसं समजून घेऊया आणि मग ते महाराजांनी ते बंद का केलं त्याच्यावरती थोडंसं एक विवेचन करूया. सो वतनदार म्हणजे तो मनुष्य असतो की तो सरकारसाठी म्हणजे आदिलशहासाठी समजतो काम करतोय. तर आदिलशहा त्याला वेतन देईल, पगार देईल. बरोबर. तो पगार त्याला एकतर रोख दिला जाईल किंवा त्याला असं सांगितलं जाईल की ही 10 गावं तुला दिलेली आहेत, या 10 गावांमधनं कर वसूल करायचं काम तुझं, मला माझं हिस्सा दे, बाकी काय करायचं ते कर. बरोबर. ठीक आहे. अर्थात हे परकीय शासक असल्यामुळे त्यांना इथल्या जनतेच्या बाबतीत काय होतं याच्याशी काहीही घेणं देणं नव्हतं. त्याच्यामुळे वतनदार हे हळूहळू स्वार्थी होत गेले. हे वतनदार सगळे इथलेच म्हणजे लोकलच, हे भूमिपुत्रच. बर. पण हळूहळू तो स्वार्थ वाढत जातो ना, की आता मला तुला 20 पाऊंड द्यायचे आणि मला आत्ता टॅक्स जो मिळतो तो 40 पाऊंड आहे. सो 20 पाऊंड मला, 20 पाऊंड तुला. बरोबर. मी विचार करेन मला जर 80 पाऊंड मिळाले तर मी तुला 20 पाऊंड देईन, बादशाह आहेस तू, मला 60 पाऊंड मिळेल. बरोबर. सो ही वतनदारी अशी वाढत गेली. शिवाजी महाराजांचे नातू छत्रपती राजाराम महाराजांचे पुत्र संभाजीराजे ह्यांना शिवाजी महाराजांची नीती कळावी म्हणून रामचंद्र पंत अमात त्यांनी आज्ञापत्र नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे की शिवाजी महाराजांची नीती, म्हणजे हे त्यात जे काही लिहिलंय ते सगळं विचार हे शिवाजी महाराजांचे. बरोबर. त्याच्यात शिवाजी महाराज हे वतनदारांबद्दल काय म्हणतात, तर वतनदार, देश कुलकर्णी, देशमुख हे स्वल्प का होईना हे देशनायकच आहेत. बरोबर. बरोबर. छोट्या छोट्या भागाचे ते देश मुख्यच आहेत ना ते त्याचे. पण आपलं वतन आहे तितक्यावरतीच कालक्रमणा करावी, म्हणजे आहे त्यामध्ये खुश राहावं. ह्या देशाचा स्वामी म्हणजे राजा त्याच्याशी निष्ठेने राहावं. बरोबर. किंवा इतरांवर अन्याय करू नये ही ह्यांची बुद्धी नाही. ठीक आहे. मग त्यांची बुद्धी काय आहे, तर एक म्हणजे बळकट व्हावं, दुसऱ्याचं म्हणजे बळकट झाल्यानंतर दुसऱ्याचं ओढून घ्यावं. बरोबर. आणि त्याच्याबरोबरच दावे आणि दरवडे करणं. दावे करणं म्हणजे आज मला कळतंय की ही 10 गावं माझी आहेत. आज आपल्याकडे डिजिटल रेकॉर्ड्स आहेत ना रे. त्या काळात काय डिजिटल रेकॉर्ड्स नव्हते की बाबा हा करार झालाय आणि ही 10 गावं तुझी आहेत. बरोबर. ऍक्च्युली ते बाजूचं गाव पण माझंच आहे. हे असे दावे करायचे. दरवडे करायचे म्हणजे अक्षरशः दरोड्यांचं म्हणजे ना, तुला कान्होजी जेधे माहिती असतील. बरोबर. अफजल खान वध ज्या वेळेला झाला त्यावेळेला शिवाजी महाराजांनी कान्होजी जेध्यांची निष्ठा पाहण्यासाठी त्यांना काय सांगितलं, तर वतनावर पाणी सोडा. आणि कान्होजी जेध्यांनी वतनावर पाणी सोडलं. बरोबर. आता ते कान्होजी जेधे त्यांनी वतनावर पाणी सोडणं हे इतकं महत्त्वाचं का, ही मी एक छोटीशी गोष्ट सांगतो, त्यातनं तुला कळेल की कान्होजी जेध्यांचं हे बलिदान एवढं मोठं काय आणि वतनदारी ही इतकी भयंकर का आहे. ह्यातनं आपल्याला साधारण डेफिनेशन तर कळली की वतनदारी म्हणजे काय. सो कान्होजी जेध्यांचे आजोबा यांना कारीचं वतन हे त्यावेळेला बिदरचा जो सुलतान होता त्याने दिलं होतं. जेधे आणि खोपडे यांच्यामध्ये वैर, खूप जन्मांपासूनचं वैर, हे सगळं आपण राजवाडे खंडातनं सांगतोय. ही गोष्ट अख्खीच्या अख्खी अशीच्या अशी आली, बॉलिवूडच्या स्टोरी सारखी ही गोष्ट आहे. सो आता
खोपड्यांना कळलं की जेध्यांना वतन मिळालं, असं कसं चालेल ना. मग त्यांनी काय केलं की त्यांनी जेध्यांवरती हल्ला केला. ते वतनाचे कागद मिळाले की उद्या मला दावा करता येईल की हे तर माझंच माझं वतन आहे. बरोबर. ठीक आहे, दावे दरवडे करणं. त्यातलं बरोबर. हा. ठीक आहे. सो त्यांनी हल्ला केला. कान्होजी जेध्यांचे आजोबा कसे बसे त्यातनं वाचले आणि ते आपलं वतन घेऊन परत आले. आता ह्यांनी काय करावं, खोपड्यांचा ही गोष्ट तर काही सक्सेसफुल झाली नाही. ह्यांनी आपल्या कारीला परत आल्यानंतर आपले 12 मुळवे म्हणजे 12 सपोर्टर्स गोळा केले आणि त्या संदर्भात दिलेलं की प्रत्येकाला काम दिलं. खोपड्यांच्या घरात लग्न होतं, फुल बॉलिवूड सीन. त्या लग्न घरावरती जाऊन हल्ला करायचा, कोणी कोणाला मारायचं इथपर्यंत कामं वाटून दिलेली होती. काय सांगताय? 60 माणसं जेध्यांनी खोपड्यांची मारली. कशासाठी? जमिनीच्या तुकड्यासाठी, वतनासाठी. हे झालं खोपड्यांचं. पुढे ह्या जेध्यांना 7 मुलं होती. बर. या 7 मुलांना ही वतनं कशी वाटायची? तर बादशहाचा एक हकीम नावाचा मनुष्य होता. त्याने ठरवलं की सगळ्यात धाकला जो आहे त्याला हे सगळं वतन मिळणार. 6 भावांनी, पुन्हा हे राजवाडे खंडात लिहिलेले, 6 भावांनी त्या 7व्या भावाला मारलं, सख्ख्या भावांनी. आणि तो मेल्यानंतर ते वतन मिळेल अशी त्यांना आशा होती. पुढे ते वतन मिळेपर्यंत अजून 3 भाऊ मेले आणि 4च जिवंत राहिले. त्यांना कळलं की ज्या भावाला आपण मारलंय त्याची गरोदर बायको जिवंत आहे. त्या गरोदर बाईच्या पोटी जन्माला आलेले ते कान्होजी जेधे आणि त्यांना पुढे 13 वर्षांनी बरोबर हे वतन मिळालं. आणि ह्या वतनावरती कान्होजी जेध्यांनी पाणी सोडलं जे एवढ्या कष्टाने मिळालंय. मस्त. तर ह्याच्यातनं थोडक्यात आपल्याला कळून येतं की वतनदारी शिवाजी महाराजांनी बंद का केली, त्याच्यामध्ये किती दोष होते आणि त्या दोषांमुळे ही माणसं एक जमिनीचा तुकडा सोडून हे आज एका बादशाकडे तर उद्या दुसऱ्या बादशाकडे. त्याच्यामुळे महाराजांनी रोख पगार द्यायला सरकारातनं सुरुवात केली. हा एक पूर्णपणे वेगळा विचार आहे आणि तो विचार केल्यामुळे स्वराज्यामध्ये माणसांची निष्ठा आली आणि त्या निष्ठेसाठी माणसं काम करायला लागली. सो हा एक वेगळा विचार शिवाजी महाराजांनी केला. त्याच्यातनं त्यांचं लीडरशिप स्किल दिसून येतं. बरोबर. मस्त. खूप छान. आता आपण नेक्स्ट गुण बघूया. तो आहे स्मार्ट डिसिजन मेकिंग, योग्य निर्णय घेण्याची क्षमता. आता आयुष्यात अनेक वेळा आपल्याला पटकन आणि योग्य निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे हे विद्यार्थ्यांच्यात स्किल असणं खूप महत्त्वाचं आहे. तर आपण आता त्याच्याबद्दल ऐकूया. सो मी MBA करत असताना ना आम्हाला डिसिजन मेकिंग नावाचा एक अख्खं 2 तासाचं लेक्चर होतं. बर. अर्थातच ते फार बोरिंग वाटलं होतं त्यावेळेला. आणि त्यावेळेला विचार करत असताना डिसिजन मेकिंग, किती मार्काला प्रश्न येईल आणि ते कसं काढायचा पेपर, एवढाच विचार होता. 2022ला भारत विरुद्ध पाकिस्तानची मॅच तुला T20ची आठवत असेल, जी विराट कोहलीने काढली होती अख्खी मॅच. त्या मॅचमध्ये शेवटच्या एका बॉलमध्ये 2 रन हवे होते आणि रविचंद्रन अश्विन बॅटिंगसाठी आला होता. आता तू विचार कर, विराट कोहलीने अख्खी मॅच काढली, त्या बॉलला रविचंद्रन अश्विन जर आऊट झाला तर अख्खा विराट कोहलीने केलेलं सगळी गोष्ट वाया जाणार. बरोबर. अशा वेळेला रविचंद्रन अश्विनचं डिसिजन मेकिंग काय असेल की त्याने तो बॉल सोडला आणि तो वाईड गेला. तू विचार कर की तो बॉल त्याच्या पॅडला टच झाला असता तर संपली मॅच, कारण तो वाईड नाहीच आहे. बरोबर. म्हणजे इतकं महत्वाचं डिसिजन मेकिंग आहे आणि ते आपल्याला पदोपदी जाणवतं. बरोबर. तर अर्थातच शिवाजी महाराजांना त्यांनी डिसिजन मेकिंग कसं करावं ह्याचं शिक्षण लहानपणापासून नक्कीच मिळालेलं होतं. पुन्हा एकदा संदर्भ काय तर शिवभारतातल्या अध्यायामध्ये आपल्याला शिवाजी महाराजांना काय काय प्रकारचं शिक्षण मिळालं ह्याचे सगळे डिटेल्स आहेत. म्हणजे आजकाल असं म्हटलं ते की कोण म्हणतं शिवाजी महाराजांनी रामायण महाभारत वाचलं, दंतकथा आहेत, उगाच म्हणतात जिजाऊंनी त्यांना गोष्टी सांगितल्या वगैरे. शिवभारतामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की भारत, रामायण ह्याच्याबरोबर राजनीती, कुठल्याही दुर्गम शत्रूच्या प्रदेशातनं निघून कसं यावं त्याचं उदाहरण दिसतं आपल्याला फ्युचरमध्ये. या सगळ्याचं शिक्षण शिवाजी महाराजांना दिलेलं होतं. सो ह्यातूनच राजनीतीचं शिक्षण मिळालं, म्हणजेच डिसिजन मेकिंग शिवाजी महाराजांना मिळाले. बरोबर.
आग्र्याहून सुटका हाच एक आपण भाग घेऊया. अगदीच नाट्यमय बरोबर गोष्ट आहे ती, आणि आपल्याला असं वाटतं की अरे स्वप्नात घडावी अशीच गोष्ट आहे ती, की औरंगजेबासारखा मनुष्य ज्याने स्वतःच्या भावांना मारलं, बापाला मारलं, मुलाला तुरुंगात डांबलं ज्याच्याने तो मेला, अशा माणसाच्या तावडीतनं त्याचा कट्टर शत्रू निघून येणं हे फक्त स्वप्नातच शक्य आहे. हो, आणि सामान्य माणसाच्या बुद्धीच्या पलीकडचंच आहे. ॲब्सल्युटली. सो ह्यासाठी डिसिजन मेकिंग महाराजांनी कुठे कुठे वापरलं, तर ज्या वेळेला शिवाजी महाराज 17 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट या दरम्यान 1666ला शिवाजी महाराज तिथून आग्र्यातून निसटले. आता हा उल्लेख आपल्याला सभासद वखरीमध्ये येतो. राजाराम महाराजांच्या पदरी कृष्णाजी अनंत सभासद होते, त्यांनी हे लिहिलेलं आहे. सो ह्याला आपण समकालीन इतिहास म्हणू शकतो. सो ज्या वेळेला शिवाजी महाराज तिथून निघाले त्यावेळेला तू जर औरंगजेब असशील, नसावास पण तर उत्तरेमध्ये आग्रा आणि शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र दक्षिणेत, बरोबर. तर तू सगळ्यात पहिली गोष्ट काय करशील? त्या साईडलाच पाठवणार माझी जी माणसं आहेत ती. ॲब्सोल्युटली. शिवाजी महाराज, मी मगाशी म्हटलं शिवाजी महाराजांचे सगळे शत्रू हुशार होते, पण महाराज त्यांच्या 10 पावलं हुशार. पुढे होते. महाराजांनी दक्षिणेला जायच्या आधी महाराज उत्तरेला गेले. सो हे जे डिसिजन मेकिंग आहे की महाराज तिथून मथुरेला गेले. मथुरेला मोरोपंत पिंगळे जे स्वराज्याचे प्रधान, नंतर राष्ट्रप्रधान मंडळामध्ये जे मुख्य प्रधान म्हणून झाले, पेशवे ज्यांना नंतर, पेशवे हा फारसी शब्द आहे, सो महाराजांनी नंतर त्याला बदलून प्रधान असं करून घेतलं. सो ते जे प्रधान झाले त्यांचे 3 मेहुणे तिकडे राहायचे, विसाजी पंत, काशी पंत आणि कृष्णाजी पंत, आय थिंक हे 3 जण तिथे राहायचे. त्यांच्याकडे शिवाजी महाराज गेले आणि त्यांच्याकडे गेल्यामुळे औरंगजेबाचं जे सगळं सैन्य होतं ते कन्फ्यूज झालं की शोधायचे दक्षिणेकडे पण मनुष्य उत्तरेकडे गेलेला आहे. दुसरा डिसिजन काय, तर शिवाजी महाराज हे त्यांच्या मुलासकट निसटले. म्हणजे औरंगजेब काय शोधणार, एक पुरुष ज्याच्याबरोबर एक लहान मुलगा आहे. बरोबर. सो त्यांनी संभाजी महाराजांना मथुरेला या काशीपंतांकडे ठेवलं आणि मग ते स्वतः एकटे निघाले. सो हा एक असा डिसिजन आहे की तू विचार कर ना, 8 वर्षाचा मुलगा आहे रे आपला, एकुलता एक मुलगा आहे. त्याला राजाराम महाराजांचा जन्म झाला नव्हता. महाराजांनी आपल्या हृदयावरती काय दगड ठेवला असेल की तो एक संभाजी महाराजांचं वर्णन आहे राजस्थानी रेकॉर्ड्स म्हणून. रामसिंग, मिर्झा राजा जयसिंगांचा मुलगा रामसिंग, ह्याने रोज तो जे काही रिपोर्टिंग करायचा, त्याचा एक क्लार्क होता ज्याचं नाव होतं परकालदास. त्याने जे काही नोंदवून ठेवलंय त्याला राजस्थानी रेकॉर्ड्स असं आता मॉडर्न इतिहासकार म्हणतात. त्याच्यामध्ये लिहून ठेवलंय की शिवाजी महाराजांचा मुलगा दिसायला फार देखणा आहे. 8 वर्षाचं ते बाळ, त्याला आपल्यापासून एवढ्या लांब मथुरेला 3 अनोळखी, मोरोपंत पिंगळ्यांचे नातेवाईक असले तरी अनोळखी आहेत ना, त्यांच्याकडे सोडून एवढ्या लांब जायचंय. आणि उद्या संभाजी महाराज 1 तासाच्या फ्लाईटने नाही येणार आहेत, त्यांना यायला कितीतरी दिवस लागणार आहेत. सो हा डिसिजन घेणं आणि तो इम्प्लिमेंट करणं किती कठीण आहे. मला वाटतं आपण विचार सुद्धा करायला घाबरेन की आपल्या 8 वर्षाच्या मुलग्याला अशा एका ठिकाणी सोडणे नाही, ते पण त्या काळामध्ये. बरोबर. ह्याच्याबरोबर अजून एक गंमत शिवाजी महाराजांनी केली. शिवाजी महाराजांचे आपण जेव्हा जेव्हा पराक्रम पाहतो ना, त्याला केऑस, गोंधळ क्रिएट करणं मुद्दाम हे त्यांच्या स्ट्रॅटेजीचा भाग होता. शाहिस्ते खानाच्या वेळेला बघ, स्वतःच शाहिस्ते खानाला शिवाजी महाराज मारायलाच गेले होते, ते काय बोटं कापायला गेले नव्हते. पण त्याची बोटं छाटल्यानंतर ज्याला शिवाजी महाराज आणि त्यांचे सगळे लोक बाहेर पडले त्याला गनिम भागा करून त्यांनीच केऑस क्रिएट केला. वरती नगारे वाजवायला सांगितले. हे सगळे खाफी खानाच्या, हा मुघलांच्याच कडचा सरदार आहे, त्याने त्याच्या मुंतखबुल्लुबावय मोहम्मद शाहीमध्ये हे सगळे संदर्भ दिलेले आहेत. सो नगारे बिगारे वाजवायला सांगितल्यामुळे आधीच गोंधळ होतो की नगारे का वाजतायत, काय चाललंय. आणि त्यात लोक येऊन म्हणतात की अरे गनिम भागा, तुम्ही त्यावेळेला तुम्हाला जिथे जी दिशा दाखवली जाते तिकडे पळता. सो हा केऑस क्रिएट करणं. सो हाच केऑस शिवाजी महाराजांनी आग्र्याहून निसटताना सुद्धा केला. छोटीशी गंमत सांगतो की जी फार कमी लोकांना माहिती असते. शिवाजी महाराज निघाल्यानंतर जवळजवळ आग्र्यापासून 200 किलोमीटरवरती नरवर म्हणून एक ठिकाण आहे जिथे मुघलांचं एक चेकपोस्ट होतं.
तिथल्या माणसाने 5 दिवसांनी औरंगजेबाला कळवलं की इथून 5 माणसं गेली, त्यातल्या एका माणसाने सांगितलं की मी शिवाजी आहे, त्याच्याकडे परवाना होता, कारण त्याला परवाने लागायचे ना, परवाना त्याने मला दाखवला, त्याच्यामुळे मी त्याला सोडलं, मला माहीत नव्हतं शिवाजी महाराज पळून गेलेत. ठीक आहे. ही बातमी आली ना आली तोपर्यंत एक दुसरा माणूस आला, त्याने औरंगजेबाला सांगितलं की चंबळच्या नदीवरनं एक माणूस एका लहान मुलाला, 2 बायकांना, 2 उंटांना घेऊन त्याने ती नदी क्रॉस केली. ज्या नावाड्याने त्याला क्रॉस केलं त्याने बघितलं की त्याच्याकडे परवाना होता, मला वाटतंय ते शिवाजी महाराज होते. नरवर कुठे, चंबळ कुठे, बघा की. हे होतंय नाही होतंय तोपर्यंत एक तिसरा सैनिक आला. तो म्हणाला मैं अभी अभी फिरोजाबाद से आया हूँ. फिरोजाबाद दुसरीकडेच, तिकडे मी शिवाजी महाराजांना पाहिलं. ते हत्तीवरनं चाललेले होते आणि त्यांचा मुलगाही होता. मी म्हटलं राजाजी कैसे हो. राजाजी म्हणाले की औरंगजेब काय मला आता जिवंत सोडत नाही, सो मी फकीर म्हणजे संन्यास घ्यायला चाललेलो आहे, सो मी फिरोजाबादला पाहिले. 3 ठिकाणी 3 वेगळे शिवाजी महाराज, आणि खरे शिवाजी महाराज मथुरेत. अरे बापरे, म्हणजे किती मायन्यूट लेवलचं प्लॅनिंग आहे आणि किती महत्वाचं हे आहे, म्हणजे डिसिजन मेकिंगचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे. एक्झॅक्टली, की अशाच वेळेला ते झालं पाहिजे. हे एक उदाहरण झालं. दुसरं सगळ्यात मोठं उदाहरण जर आपण डिसिजन मेकिंगचं म्हटलं तर ज्या वेळेला अफजल खानासारखा मनुष्य येतो, त्याच्याशी 2 हात करायचे एकट्याने, ह्याच्यासाठी केवढं मोठं डिसिजन लागेल. बरोबर. म्हणजे तू विचार कर की मगाशी आपण लिडरशिपबद्दल बोललो, खरा लीडर तो असतो जो सगळ्यांचा ऐकतो. सभासद बखरीत सांगितलंय, शिवाजी महाराजांनी सगळ्या मंत्र्यांना विचारलं तुमचं काय मत आहे. सगळ्यांचं मत होतं सला करावा. शिवाजी महाराज म्हणाले सला केल्याने प्राणनाश होईल. माझ्या भावाला संभाजी राजांना अफजल खानाने जसं मारलं तसंच मारलं जाईल. त्याच्यानंतर शिवाजी महाराज पुन्हा एकदा आपल्याला दिसतं की गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये कृष्ण अर्जुनाला सांगतो, हतोवा प्राप्यसी स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम तस्मात उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चया. ह्याचा अर्थ काय? हतोवा प्राप्यसी स्वर्गम, मेलास तर स्वर्ग मिळेल. जित्वा वा भोक्षसे महिम, जिंकलास तर महिम पृथ्वीचं राज्य उपभोगशील. तस्मात उत्तिष्ठ, उठ कौंतेय अर्जुना युद्ध कर, कारण तो हरलेला आहे ना. इथे शिवाजी महाराजांना सांगायला कोणा कृष्णाची गरज नाही आहे. शिवाजी महाराज अर्जुनासारखे कन्फ्यूज नाही आहेत. सभासद बखरीमध्ये अशाच अर्थाचं वाक्य आहे. शिवाजी महाराज म्हणतात की जिंकलो तर माझा मीच आहे, मेलो तर कीर्ती प्राप्त होईल. म्हणजे त्या क्षणी शिवाजी महाराजांनी हा निर्णय घेतला की मला अफजल खानाशी 2 हात करायचेत, सला केल्याने प्राणनाश होईल. आणि अजून एक गोष्ट जी माझा तर्क आहे, त्याला संदर्भ नाही आहे आणि जनरली संदर्भाशिवाय मला बोलायला आवडत नाही, पण हा माझा तर्क आहे. सभासद ह्याच्या आधी लिहितात की शिवाजी महाराजांनी आपल्या मंत्र्यांना सांगितलं की आज तुळजाभवानी माझ्या स्वप्नात आली होती आणि तिने मला सांगितलं की तुझ्या हाते अफजल खान मरवते. खरोखर शिवाजी महाराजांच्या स्वप्नात तुळजाभवानी आली होती का नाही हा शिवाजी महाराजांनाच त्यांनाच माहिती असेल. पण पुन्हा एकदा लीडरशिप, तुझी माणसं, तुझे फॉलोअर्स घाबरलेले आहेत, त्यांचं मोराल कसं वर आणणार? 17व्या शतकातला काळ हा श्रद्धावंतांचा होता. देवाने काहीतरी सांगितलं की ते होणार. सो शिवाजी महाराजांनी, मला असं खूप वाटतंय की ही टॅक्ट वापरली असावी त्यावेळी, की आपल्या मंत्र्यांना सांगितलं की तुळजाभवानीच म्हणते की तुझ्या हाते अफजल खान मरवत. याच्यापेक्षा मोठी ताकद मला वाटते त्यावेळी कायच नसेल. एक्झॅक्टली. बरोबर. सो हे डिसिजन मेकिंग मला तरी शिवाजी महाराजांचं वाटतं. खूप उत्कृष्ट उदाहरण होतं मला वाटते. तर आपला पुढचा गुण आहे निगोसिएशन स्किल्स, म्हणजे संवादातून तोडगा काढण्याची क्षमता. बरोबर. मतभेद झाले तरी शांतपणे बोलून योग्य सोल्युशन काढता येणं आत्ताच्या जगात खूप महत्वाचं आहे. मग त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल. सो निगोसिएशन स्किल्स म्हटलं ना, पुन्हा एकदा मला माझे MBAचे क्लासेस की त्याच्यामध्ये आम्हाला शिकवणाऱ्या सरांनी सांगितलं होतं की देर इज अ ह्यूज डिफरन्स बिटवीन निगोसिएशन अँड बार्गेनिंग. बरोबर. थिन लाईन म्हणायला पण हरकत नाही. कारण बार्गेनिंग म्हणजे तुम्ही भाजीवाल्याशी करता ते बार्गेनिंग असतं, आणि निगोसिएशन ते असतं की ज्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी साध्य करायच्या असतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक छोटं ध्येय नसतं. आणि
भरपूर गोष्टी साध्य करताना तुम्ही काय शब्द वापरताय, त्या शब्दांचा कसा समोरच्यावर परिणाम होतोय, ह्या सगळ्याचा विचार करून तुम्ही जे करता ते निगोसिएशन स्किल असतं. बरोबर. तलवार हातात धरून अफजल खानाला मारणं हे एक वेळ मी म्हणेन, हे सोपं नाहीच आहे, पण तरीसुद्धा तुम्हाला माहिती आहे की तलवार घ्यायची आणि समोरच्याचं मुंडकं कापायचं आहे, तर एकतर करो या मरो, तुम्हाला ते माहिती आहे. पण राजाकडे हे एकच स्किल हवं का? नाही, कारण सतत राजा युद्धजन्य परिस्थितीमध्ये राहू शकत नाही ना. युद्ध आलं म्हणजे कॉस्ट आली, कारण युद्ध फुकट होत नाही. तुमच्याकडे सैनिक हवे, त्याही काळामध्ये. आता तुम्ही मिसाईल्स आणि ह्या सगळ्यांमध्ये कॉस्ट इन्व्हेस्ट करता, त्यावेळेला तुम्हाला तलवारी लागणार, माणसं लागणार, माणसांना वेतन द्यायला लागणार. युद्धामध्ये मोटिवेट करण्यासाठी 6 महिने आगाऊ वेतन दिलं जायचं. केवढी कॉस्ट त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट होणार आहे. म्हणजे कुठल्याही राजाकडे निगोसिएशन स्किल्स हवे. फक्तच मारामारी करून चालणार नाही. मतभेद असले, तू जसं म्हणालास, तरीसुद्धा एका गोष्टीवरती तुम्हाला कन्क्लुजनवरती यायला हवं. सो अर्थातच शिवाजी महाराजांचंही या बाबतीतलं जे काही शिक्षण होतं ते मगाशी मी म्हटलं त्यानुसार शिवभारतामध्ये राजनीती त्यांनाही शिकवलेली होती. रेफरन्स आहे. निगोसिएशन स्किलचं उदाहरण जर द्यायचं झालं तर पुन्हा एकदा मी उदाहरण देईन, ते म्हणजे आग्र्याहून सुटका. 11 मेला राजस्थानी रेकॉर्ड्समध्ये आपल्याला हे सगळे डिटेल्स दिसतात. 11 मेला शिवाजी महाराज हे आग्र्यात पोहोचले. मुलुकचंद सराई नावाची धर्मशाळा होती जिथे शिवाजी महाराजांची राहण्याची व्यवस्था केलेली होती. खरंच आग्र्याहून सुटकावरती तर आपण 2 तास बोलू शकतो. पण जे असे वेगवेगळ्या प्रकारचे शिवरायांचे अपमान करण्यात आले आणि त्यामुळे शिवरायांचा उद्रेक झाला, त्यातला हा एक होता की त्यांची व्यवस्था धर्मशाळेत करण्यात आलेली होती आणि त्यांना भेटायला रामसिंगचा मुन्शी आला होता. परत पुढचा अपमान. हो, की म्हणजे राजाला भेटायला कोण यावं. महाराज मनसबदार नव्हते. महाराजांनी काय सांगितलं होतं, तर माझा मुलगा मनसबदार होणार आहे. मुघलांकडे मनसबदारी होती, आदिलशहाकडे वतनदारी होती. सो माझा मुलगा होणार आहे. सो ते एक स्वतंत्र राजा म्हणून भेटायला गेले होते. राजाला भेटायला कोणी यावं. आज नरेंद्र मोदींना भेटायला कोण जातं, की युकेच्या प्राईम मिनिस्टरचा कोणीतरी छोटा सेक्रेटरी पाठवून ते नरेंद्र मोदींना भेटणार नाहीत ना, त्याच लेवलचा कोणीतरी माणूस जाईल. सो अशा प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी झाल्या. 12 मेला शिवाजी महाराजांनी आग्र्याच्या त्या दरबारामध्ये सिंहगर्जना केली आणि त्यावेळेला म्हणजे जे व्हायला नको होतं ते सगळं झालं. आता ते औरंगजेबाला कशा प्रकाराने अपेक्षित होतं ह्याचे आपल्याला काही संदर्भ नाहीत, पण बऱ्याचदा असं वाटतं की हे सगळे अपमान हे ठरवून करवून घेण्यात आले असावे, की शिवाजी काय, त्याला पण त्याचे पण डोळे दिपू देत, जरा कळू दे काय मुघल कोण असतात हे सगळं कळू दे. बरोबर. हे सगळं झालं. 16 मेला 3 माणसं औरंगजेबाला भेटायला आली. त्यांच्यातला पहिला होता महाराजा जसवंत सिंग. आता जसवंत सिंग ह्याचं डोकं फिरणं अगदी साहजिक होतं, कारण शिवाजी महाराज खूप मोठ्याने बोलले की जो मनुष्य आमच्या मावळ्यांना पाठ दाखवून पळतोय त्याच्या मागे तुम्ही मला उभे करता. आता हे खरं होतं, पण एवढ्या मोठ्याने बोलल्याने त्याचा तो तिळा एवढा इगो दुखावला गेला की असं कसं पब्लिकली थोडी बोलायचं असं की मी पळालोय वगैरे. सो त्याच्यामुळे महाराजा जसवंत सिंग साहेब आलेले होते. दुसऱ्या होत्या जहां आरा बेगम, ही औरंगजेबाची बहीण. आणि आपल्याला असंच वाटणार की यार बहिणीला भावाचा अपमान झाला ना, मुघल बादशाह आहे त्याचा अपमान झाला. तर असं काही नव्हतं. ज्या वेळेला या भावाभावांमध्ये यादवी चाललेली होती याच्याबद्दल मनुची नावाचा एक इटालियन मनुष्य होता, जो मुघलांकडे काही वर्ष वैद्य म्हणून काम करत होता आणि बरेच धंदे केले त्याने जवळजवळ त्याला इटालियन प्रवासी म्हणून त्याचं सगळं मॅक्सिमम आयुष्य भारतातच गेलं. बरोबर. सो त्याने स्टोरिया द मोगर नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये त्याने ह्या सगळ्या भावाभावांची यादवी कशी झाली ते डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. त्यावेळेला त्याने सांगितले की जहां आरा बेगम जी होती ती औरंगजेबाचा मोठा भाऊ दारा शिको त्याच्या पक्षातली होती. भावाबद्दल प्रेम वगैरे काय नव्हतं. मग का आली होती, तर सुरतेचं उत्पन्न तिला मिळायचं. बरोबर. सो सुरतेची लूट शिवाजी महाराजांनी केली आणि असा माणूस त्याला कसं जाऊ द्यायचं, माझा भाव डोक्यात ठेवूनच ती आलेली म्हणजे थोडक्यात. एक्झॅक्टली. सो तिसरा इसम होता जाफर खान.
आता जाफर खानाने त्याचं काय घोडं मारलं तो तो वजीर होता. मग पुन्हा आता वजीराला आपण खाल्ल्या मिठाला जागत होता का तो, तर तसं नाही. त्याची बायको शाहिस्ते खानाची बहीण. सगळी एकच टीम म्हणजे. हा, मेवण्याची बोट छाटली ना राजांनी, तर ते रोज जेवताना शाहिस्ते खानाला शिवाजी शिवाजी आठवायचं की अरे. सो हे तिघं जण आले. त्यांनी अर्थातच औरंगजेबाचे कान भरले, त्याला सांगितलं. आणि मग हे सगळं राजस्थानी रेकॉर्ड्समध्ये आलेलं आहे. ह्याच्यातनं निष्कर्ष असा निघाला की शिवाजी महाराजांना मारायचं, असा निष्कर्ष निघाला. याच्यानंतर सभासद बकरीतला प्रसंग आहे. शिवाजी महाराज या जाफर खानाला भेटायला गेले. जाफर खानाच्या बायकोचं बीपी वाढलं की अरे माझ्या भावाची बोटं छाटली त्याने, हा मनुष्य प्रत्यक्ष माझ्या नवऱ्याला भेटायला येतोय, आता ह्याचं काय कापून नेतोय ते कळेना. तर सभासद बकरीत खूप सुंदर प्रसंग तो दिलेला आहे. महाराज त्याच्याशी बोलले. महाराज त्याच्याशी काय बोलले अर्थातच इतिहासाला त्याची कल्पना नाही. जो जाफर खान 16 मेला शिवाजी महाराजांना मारा हे सांगत होता, तो 20 मेला औरंगजेबाला शिवाजी महाराजांकडनं एक अर्ज घेऊन आला की ते ना क्षमा मागतायत. अरे बापरे, काय सांगताय. म्हणजे काय निगोसिएशन स्किल्स असतील महाराजांकडे की ह्या माणसाला जो खुद्द वजीर आहे औरंगजेबाचा, तोच अर्ज देतोय औरंगजेबाला की ते म्हणतात सोडा त्यांना, त्यांची चूक झाली. हे बघ, चूक झाली म्हणण्यात काय फरक नाही पडत. ते काय तुला तिथे त्यांच्यासमोर साष्टांग नमस्कार नाही घालायचं. हा बाबा झाली चूक. आता महत्वाचं काय आहे, इथून निसटणं. तुला तुझ्या राज्यात जायचंय, त्यावेळेला 4 सॉरी म्हटले ते सुद्धा कागदावर, तर काय फरक पडतोय. बरोबर. हा विचार करून महाराजांनी हे केलं. ह्याच्या बरोबर 2 आठवड्याने 6 जून, आपण हे आता मे जून साधारण असे बघतोय, 16 मेला ही मीटिंग झाली, हाय लेवल मीटिंग. आणि 6 जूनला एक मनुष्य आला, फौलाद खानाचा कोणीतरी, आणि त्याने सांगितलं की शिवाजी महाराजांची माणसं आहेत ना, ही सारखी आग्र्यात, म्हणजे त्यांना आग्र्याच्या बाहेर ठेवलं होतं, सारख्या आग्र्यात ये जा करतायत. त्यात महाराजांनी अजून एक अर्ज पाठवला. औरंगजेबाचं जाम डोकं फिरलं. त्याला कारणच हवं होतं ना. हे म्हणजे अमेरिकेने इराणवर हल्ला करण्यासारखं आहे की तुम्ही श्वास घेतलात म्हणून हल्ला केला आम्ही तुमच्यावर. काय कारण काही चालतं ना, तुझ्याकडे ताकद असली की तू काही करून हल्ला करू शकतो समोरच्या. सो तसं औरंगजेबाने केलं की यार शिवाजी महाराजांची माणसं जसं बेशिस्त वर्तन करतात ना, तर आत्ताच्या आत्ता जा आणि शिवाजीला मारून टाक. आणि हे राजस्थानी रेकॉर्डमध्ये लिहिलेलं आहे की त्याने दरबारात आज्ञा दिली की शिवाजीला जाऊन मारून टाक. बापरे. ही 20 जूनची गोष्ट आहे. ह्याच्यानंतर महाराज 2 महिन्यांनी सुटलेत तिकडनं. ह्या वेळेला मागणं एक आवाज आला की थांब दादा, असं नको. तो होता जहांआरा बेगमचा. बापरे. सो जहांआरा बेगम यावेळेला औरंगजेबाला म्हणते की जर तू शिवाजी महाराजांना मारलंस तर मिर्झा राजे जयसिंग, ज्यांचा कौल घेऊन, ज्यांच्यावर विश्वास ठेवून शिवाजी महाराज इकडे आलेत, त्यांना काय वाटेल. ह्या मिर्झा राजांचं वर्णन किंवा त्यांना पुढे सुद्धा त्याच्या पुढच्या वाक्यातच त्यांना गुलाम म्हणूनच त्यांचा उल्लेख केलेला आहे. आता गुलामाला काय वाटतंय ह्याच्याशी काहीतरी घेणं देणं औरंगजेबाला असेल का. बरोबर. पण जहांआरा बेगम हे सांगतेय की तू शिवाजी महाराजांना मारू नको. ही 2 माणसं एक्झॅक्टली 2 आठवड्यापूर्वी सांगत होती की शिवाजी महाराजांना मारून टाका. म्हणजे काय लेवलचं त्यावेळी खरोखर मत परिवर्तन झालं असावं. 4 दिवसापूर्वी त्या माणसाला मारा असं तुझे म्हणायला लागले, हे 4 दिवसात नंतर महाराजांकडूनच हा संदेश आहे, खरं जाऊ द्या असं म्हणाले. एक्झॅक्टली. सो काय निगोसिएशन स्किल्स असतील शिवाजी. दुर्दैव आहे आपलं की ते कुठेही लिहिलेलं नाहीये. त्याने आपल्याला अजून कळलं असतं, पण त्याच्या परिणामांमधनं आपल्याला कळून येतंय की काय निगोसिएशन स्किल्स असतील. अरे गंमत म्हणजे ह्याच्या आधीच बरोबर ज्यावेळेला मिर्झा राजे जयसिंग, पुरंदरचा तह, दुर्दैवी तह आपल्याला माहिती आहे, त्यावेळेला मिर्झा राजे जयसिंग आल्या शिवाजी महाराजांनी आपले वकील लगेच पाठवायला सुरुवात केली. शिवाजी महाराज वॉज व्हेरी प्रॅक्टिकल. त्यांना माहिती होतं की मिर्झा राजे जयसिंग हे खूप मोठं सैन्य घेऊन येतात, ते आपल्याला हँडल करणं शक्य नाही. त्यांनी मिर्झा राजा जयसिंगांकडे आपलं एक पत्र पाठवलं, ज्या पत्रामध्ये लिहिलेलं होतं आपलं संकट दुसऱ्यावर कसं ढकलायचं आहे शिवाजी महाराजांना व्यवस्थित माहिती होतं. त्यांनी सांगितलं की मदत बरोबर इनडिरेक्टली धमकी, की ह्या डोंगराळ प्रदेशामध्ये महाराष्ट्रात कुठे तुम्ही उगाच तुम्हाला मदत लागेल, आपण असं करू, आदिलशहावरती हल्ला करू एकत्र मिळून, आपलं ते तिकडे. तर मिर्झा राजे काही ढ नव्हते.
त्यांनी त्याच्यावरती रिप्लाय केला की हे बघ, मुघलांचं सैन्य जे आहे ना ते आकाशातल्या ताऱ्यांप्रमाणे, म्हणजे एवढं आहे. तू तुझ्या डोंगर आणि दऱ्यांच्या भरोशावर राहू नको. एकदा आम्ही चालायला लागलो की हे सगळं सपाट होईल. तुझ्याकडे एकच मार्ग आहे. काय? गुलाम होणं. फास्ट फॉरवर्ड, पुरंदरचा तह. महाराज फक्त 2 दिवस, 12 जूनला मिर्झा राजांना भेटले, 13 जूनला ते दिलेर खानाला वगैरे भेटायला गेले. 1 दिवस फक्त महाराज मिर्झा राजे जयसिंगांना भेटलेत. जे मिर्झा राजे जयसिंग सांगत होते की तुला गुलाम व्हावं लागेल मुघलांचं, त्यांनी स्वतः हे हफ्ते अंजुमन, इन्शाय हफ्ता अंजुमन नावाचं एक डॉक्युमेंट आहे ज्याच्यामध्ये मिर्झा राजांची पत्र आहेत औरंगजेबाला लिहिलेली. त्या पत्रामध्ये स्वतः मिर्झा राजे जयसिंग औरंगजेबाला कन्व्हिन्स करतायत की शिवाजी म्हणतोय की तो खूप पापी आहे, त्यामुळे तो आपल्या नोकरीत येणार नाही, तो त्याच्या मुलाला पाठवेल. अरे बापरे. सो काय लेवलचे निगोसिएशन स्किल्स आहेत. आणि असे तुमच्याकडे निगोसिएशन स्किल्स असले पाहिजेत की तुम्ही तलवार हातात घेतलीत की तुम्हाला अफजल खान कापता आला पाहिजे, आणि ज्यावेळेला तोंड उघडाल त्याला तुम्हाला मिर्झा राजे आणि शत्रू पक्षाचे वजीर आणि बहिणीसुद्धा तुमच्या बाजूने वळवता आल्या पाहिजेत. किती मस्त उदाहरण आहे. शिकल तेवढं कमी मला वाटते का. हो. छत्रपती शिवाजी महाराजाविषयी समुद्रासारखं आहे मला वाटते, हे ना. अगदी. चला मस्त, खूप भारी होते. पुढच्या स्किलला जाऊया आपण. पुढचा गुण तो आहे रिस्क टेकिंग, म्हणजे जोखीम घेण्याची तयारी किंवा क्षमता. आयुष्यात काहीतरी मोठं करायचं असेल तर रिस्क टेकिंग हे आलंच, आणि हे अत्यंत मला वाटते आत्ताच्या जगात तरी खूप महत्त्वाचं आहे विद्यार्थ्यांसाठी. त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल. आपण नेहमी ऐकतो बघ एक क्लिशे, हाय रिस्क हाय रिटर्न. बरोबर. म्हणायला खूप सोपं असतं, पण ते जो रिस्क घेतो त्याला माहिती असतं. आता बघा, गोपीनाथ पंत बोकील हे गेलेत अफजल खानाकडे. त्यांनी त्याला छान कन्व्हिन्स केलंय. तुम्ही महाराजांनी सगळं प्लॅनिंग केलेलं आहे, तुमचे मावळे व्यवस्थित जावळीच्या जंगलामध्ये लपून बसलेले आहेत, अफजल खान आयता आलेला आहे, त्याचं सैन्य आहे, त्याच्या आजूबाजूला तुमचं सगळं सैन्य बसलेलं आहे, सगळे आपली कामं करतायत. काम आता महत्त्वाचं कोणाला करायचं आहे? शिवाजी महाराजांना. बरोबर. हाय रिस्क. अफजल खानासारखा दैत्य, बरं कशावरनं? अफजल खानाचा आपण नेहमी ऐकतो ना, धिप्पाड होता. कोण म्हणतं? चित्रात दिसतं म्हणून. चित्र कोणी माणसांनीच काढलेत ना. शिवभारतामध्ये वर्णन आलेलं आहे की अली आदिलशहाला मुजरा करत करत पर्वतासारखा चालणारा अफजल खान आला, ज्यातनं आपल्याला कळतं की तो चांगला उंचापुरा होता. सो सभासद बखरीमध्ये एक फार महत्त्वाचं वाक्य आलेलं आहे, ते म्हणजे अफजल खान म्हणजे दुर्योधनच, अंगाने, बळाने आणि बुद्धीनेही. म्हणजे ह्यातनं पण आपल्याला कळून येतं की तो चांगला अंगापिंडाने भरलेला होता. आपण आत्ताच डिसिजन मेकिंग बद्दल म्हटलं, एक 10 सेकंद त्यावर हेही सांगतो की जिवा महाला आणि संभाजी कावजी हे बरोबर घेण्याचे डिसिजन शिवाजी महाराजांचे का? तर संभाजी कावजींचं वर्णन आहे की चौपाई घोडा उचलून दाखवला. अरे बापरे. जो मनुष्य घोडा उचलू शकतो असा मनुष्य अफजल खानाशी सामना करू शकतो. सो शिवाजी महाराजांच्या अंगरक्षकांमध्ये संभाजी कावजी होते. त्याचं कारण हे होतं. त्याचबरोबर बडा सय्यद, ज्याला सय्यद बंडा म्हटलं जातं ना, कॉमनली सय्यद बंडा करून टाकलेलं आहे त्याचं, त्याला एका पोवाड्यामध्ये तर सईद बंडू म्हटलेलं आहे. सो त्याचं नाव बडा सय्यद होतं. तो बडा सय्यद हा उत्तम पट्टा चालवायचा म्हणून जिवा महाल यांना आणलेलं होतं. सो हे थोडंसं डिसिजन मेकिंगबद्दल. पण फायनली रिस्क तर शिवाजी महाराजांना घ्यायचे ना शेवटी. बरोबर. सो ही रिस्क शिवाजी महाराजांनी घेतली, अफजल खान मारला. त्याचे परिणाम काय झाले तर आज आपण अचानक शिवाजी महाराजांचं नाव जे होतं ते अखिल भारतात झालं. बरोबर. एक आजही तू बघितलंस तर शिवाजी महाराज ह्यांचं चरित्र जे आहे त्याची सुरुवात ही अफजल खान वधांनेच होते. बरोबर. भले त्यांनी ते सुरुवातीचे काही किल्ले वगैरे घेतलेले असले तरी सुद्धा सुरुवात जी होते ती मोठा पराक्रम अफजल खानाचा वध. सो रिस्क टेकिंग, हाय रिस्क हाय रिटर्न, शिवाजी महाराजांचं नाव सगळीकडे पोहोचलं. हे नाव पोहोचणं, आता नावाचं काय लोणचं घालायचंय, दुसरे पण फायदे हवे ना. शिवाजी महाराजांनी ही रिस्क घेतली, अफजल खान मारला. त्यावेळेला आदिलशहा हा शॉकमध्ये की यार अफजल खान जो जिंकूनच येणार माहिती होता. सभासद बखरीमध्ये वाक्य आहे की चढे घोड्यानिशी शिवाजी आणतो,
चढे घोड्यानिशी म्हणजे काय, घोड्यावर बसलेलं असताना शिवाजी लेकरू असल्यासारखं असं उचलून आणतो. अरे बापरे. हे अफजल खानाचं ओव्हर कॉन्फिडंट वाक्य होतं. एवढा कॉन्फिडन्स असताना आदिलशहा शॉकमध्ये, पण एक यश मिळालं म्हणून ते सेलिब्रेट करणारे शिवाजी महाराज नाही. महाराजांनी काय केलं, त्या काळामध्ये आदिलशाहीचा मॅक्सिमम मुलूक घेतला. हाय रिस्क हाय रिटर्न. बरोबर. सो त्यातनं कित्येक मुलूक शिवाजी महाराजांना मिळाला. सो हे रिस्क टेकिंग शिवाजी महाराजांनी केल्यामुळे त्यांना मिळालं. अगदी हीच गोष्ट ज्यावेळेला शाहिस्ते खान आला. शाहिस्ते खान म्हण, शास्ता खान म्हण, त्याची वेगळी जी नावं आहेत आणि मुळात तिथं पदवीच आहे त्याची. सो शाहिस्ते खानाच्या बरोबर आलेलं सैन्य हे 5 लाखाचं होतं. अरे बापरे. पुन्हा कशावरून, शिवभारतामध्ये सांगितलेलं आहे की 77,000चं घोडदळ होतं फक्त. काय सांगताय. म्हणजे पायदळ किती असेल ते सोडून दे, म्हणजे आपण जवळजवळ 1 लाखाचं सैन्य होतं असं म्हटलं तर मला अजिबात अतिशयोक्ती वाटत नाही. बरोबर. 1 लाखाच्या सैन्यामध्ये घुसून शाहिस्ते खानाला मारायचं ह्याचा विचार सुद्धा करणं एखाद्या नेत्याला कठीण आहे. होय होय. आणि शिवाजी महाराजांनी ते फक्त केलंच नाही तर तिथून ते परत सुद्धा आले जिवंत. जे मगाशी आपण म्हटलं की तो सगळा केऑस क्रिएट करणं, आणि तो केऑस क्रिएट करून झाल्यानंतर शिवाजी महाराज व्यवस्थित परत आले. शिवाजी महाराजांना वाटलं होतं की शाहिस्ते खान मेलाच. ते त्याचं नशीब चांगलं होतं की बोटावर त्याचं निभावलं, पण अदरवाईज त्याची गर्दनच मारायला शिवाजी महाराज गेलेले होते. सो हे हाय रिस्क जे आहे त्या शिवाजी महाराजांनी घेतले आणि त्याचा परिणाम झाला ना की शाहिस्ते खान 3ऱ्या दिवशी, ते बरोबर ना 3चं समीकरण आहे. शाहिस्ते खान 3 वर्ष स्वराज्यात होता, त्याने धुमाकूळ घातला, त्याची 3 बोटं छाटली गेली आणि तो 3ऱ्या दिवशी स्वराज्य सोडून निघून गेला. अरे बापरे. सो हे 3चं समीकरण आहे. आणि ह्याचा फायदा असा झाला शिवाजी महाराजांना की त्यांचा सगळ्यात मोठा शत्रू, एवढा बलाढ्य शत्रू, आपल्याला हे मान्य करायलाच हवं. आपल्याला शिवाजी महाराजांबद्दल किती अभिमान, प्रेम, गर्व असला, मुघल हे प्रचंड बलाढ्य होते. 77,000चं घोडदळ घेऊन येणं ही साधी गोष्ट नाही आहे. पण महाराजांनी ही रिस्क घेतली आणि त्यामुळे शाहिस्ते खान तिथून निघून गेला. सो रिस्क टेकिंगचे हे फायदे आहेत, पण रिस्क चुकीच्या पण होऊ शकतात ना. बरोबर. आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांचं उदाहरण आहे की औरंगजेबाने ज्या वेळेला संभाजी महाराजांना पकडलं त्यावेळेला त्यांची क्रूरतेने हत्या केली. सो तुमच्या रिस्क ह्या कधीतरी चुकीच्याही जाऊ शकतात. एक बंदा सिंग बहादूर म्हणून शीखांचा सरदार होता, त्याची तर आपण जर गोष्ट ऐकली, त्याचा छळ करणारा औरंगजेबाचा नातू फरुख सियार म्हणून एक बादशाह होता. सो लेटर मुघल्स मध्ये ह्याचा उल्लेख आलेला आहे. त्या बंदासिंग बहादूरला त्याच्या 700 लोकांसकट पकडल्यानंतर एक तर त्यांचा ऑब्व्हियसली टिपिकल मुघली पद्धतीने छळ करण्यात आला. मग त्यांना विचारण्यात आलं की तू इस्लाम धर्म स्वीकार, ज्याला त्याने अर्थातच नकार दिला. त्याचा 4 वर्षांचा मुलगा होता, अजय सिंग नाव त्याचं. त्या 4 वर्षाच्या मुलाला त्याच्या मांडीवर बसवलं आणि त्याला सांगितलं की हा घे चाकू आणि तू स्वतः आपल्या मुलाला मार. अरे बापरे. अर्थातच त्याने नकार दिला. त्याच्या समोर त्याच्या त्या 4 वर्षाच्या मुलाचे तुकडे तुकडे करण्यात आले आणि त्या 4 वर्षाच्या मुलाचं हृदय त्याच्या तोंडात बंदासिंग बहादूरच्या कोंबण्यात आलं. ह्या सगळ्याचा रेफरन्स आहे. या सगळ्याचा रेफरन्स आहे. आणि हे केल्यानंतर गरम चिमट्याने त्याची त्वचा, जे संभाजी महाराजांच्या बाबतीत करण्यात आलं तशी त्याची त्वचा सोलवटून काढून एक एक अवयव छेदून त्याला मारण्यात आलं. सो हे बघितलं की कळतं की शिवाजी महाराजांनी घेतलेल्या कॅल्क्युलेटेड रिस्क या किती महत्त्वाच्या आहेत, की आज त्यांनी त्या रिस्क घेतल्यात म्हणून तुझं नाव आज अरिहंत आणि माझं नाव आज सुयोग आहे. बरोबर. आणि त्या रिस्क त्यांनी जर त्यावेळेला घेतल्या नसत्या तर इतिहास काहीतरी वेगळा असता. काय म्हणजे अक्षर अंगावर काटाला, माझे विचार करण्याच्या पलीकडचंच आहे. हो. आणि त्यावेळी काय टेक्नॉलॉजी नाही, काहीही नाही, आणि फक्त त्यावेळी मला वाटतं असंच असणार ना की ह्या शत्रूबद्दल हे ऐकलंय, त्याच्याबद्दल ते ऐकलंय, आणि हे माहीत असताना त्यावेळी ते धाडस घेणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. मस्त, खूप छान होते, मस्त वाटलं ऐकून मला सुद्धा. मला पण आता असं वाटतं की मी हा एपिसोड एक होस्ट म्हणून नाही तर एक ऑडियन्स म्हणूनच मी पण यात पार्टिसिपेट करते. चालेल, छान. खूप आपण नेक्स्ट घेऊया, ते म्हणजे विजन आणि गोल सेटिंग. म्हणजे थोडक्यात दूरदृष्टी आणि ध्येय निश्चिता.
आजच्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी ध्येय असणं लाईफमध्ये आणि त्या दिशेनं सातत्यानं काम करणं खूप महत्त्वाचं आहे. मग त्याच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. शिवाजी महाराजांचं विजन आणि गोल सेटिंग होतं ना, ह्याचे संदर्भ कुठे मिळत नाहीत, पण ना त्याचे आपण ज्या वेळेला परिणाम बघतो त्यातनं आपण बॅकट्रॅक करू शकतो की शिवाजी महाराजांचं गोल आणि विजन काय होतं. शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्य उभं करायचं होतं, हे त्यांचं एक विजन होतं. आता हे कशावरनं आपल्याला दिसतं, तर शिवाजी महाराजांची 1648चं आय थिंक त्यांचं सगळ्यात जुनं पत्र उपलब्ध आहे, ज्याच्यावरती त्यांची प्रतिपतचंद्र लेखे व वर्धिष्णुर विष्णू वंदिता शाह सुनोह शिवसैषा मुद्रा भद्राय राजते, ही संस्कृत राजमुद्रा आपल्याला दिसते. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जिजाऊंची राजमुद्रा सुद्धा फारसीत होती, बरं, पण शिवाजी महाराजांची राजमुद्रा ही संस्कृतमध्ये आहे. यातनं आपल्याला काय दिसून येतं, तर एक हिंदवी स्वराज्य उभं करण्याची सुरुवात ही शिवाजी महाराजांनी केली होती की माझा धर्म, माझी भाषा, माझा देश, स्वराज्य. सो हे विजन त्यांच्या डोक्यामध्ये होतं की मला हे उभं करायचं आहे. ह्याची दुसरी गोष्ट आपल्याला काय दिसते, तर शिवरायांचा जो काही राजाभिषेक झाला आहे त्याला राजाभिषेक म्हणतात, राज्याभिषेक म्हणत नाही. तर राज्याभिषेक हा अपभ्रंश आहे. ज्या थोडं त्याच्याबद्दल एक्सप्लेन कराल काय, राजाभिषेक आणि राज्याभिषेक? हो नक्की. ज्या गागा भट्टांनी शिवाजी महाराजांचा राजाभिषेक केला त्यांनी त्यांच्या पोथीला शिवराजाभिषेक प्रयोग हा असं नाव दिलंय. शिवराज्याभिषेक प्रयोग हा असं नाव दिलेलं नाही आहे. स्वतः छत्रपती संभाजी महाराज हे संस्कृतचे विद्वान होते. त्यांनी बुधभूषणम नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिलेला आहे. त्याच्या श्लोकामध्ये जाणून बुजून छत्रपती संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांचा राजाभिषेक असा शब्द वापरला आहे. जर दोन विद्वान माणसं, गागा भट हे ऑब्व्हियसली काशीचे फार मोठे विद्वान होते, अर्थातच त्यामुळे ते शिवाजी महाराजांचा त्यांनी राजाभिषेक केला ही खूप मोठी गोष्ट आहे. स्वतः छत्रपती संभाजी महाराज हे सुद्धा संस्कृतचे विद्वान होते. अशी दोन माणसं जर राजाभिषेक म्हणतायत तर मीही त्याला राजाभिषेकच म्हणेन. सो हा राजाभिषेक करून आणला शिवाजी महाराजांनी. आपल्याला माहिती असतं 6 जून 1674ला शिवाजी महाराजांचा राजाभिषेक झाला. पण आपल्याला हे माहिती नसतं की हा राजाभिषेक 8 दिवस सुरू होता. बापरे, बरोबर. 29 मे 1676ला शिवाजी महाराजांच्या राजाभिषेकाची सुरुवात झाली. शिवाजी महाराजांची मुंज करण्यात आली. आजकाल आपल्याला असं गैरसमज आहे की फक्त ब्राह्मणच मुंज करतात, तर तसं नसून चातुर्वर्ण पद्धतीमध्ये, मी पुन्हा जात नाही म्हणते, मी वर्ण म्हणतोय, चातुर्वर्ण पद्धतीमध्ये क्षत्रिय, वैश्य आणि ब्राह्मण या तिघांच्याही मुंजी होत असत. सो शिवाजी महाराजांची त्याला सगळ्यात पहिले मुंज करण्यात आली, मग त्यांच्याच स्त्रियांची त्यांची लग्न करण्यात आली, कारण मुंज न होता त्यांची लग्न आधीची झालेली होती. बरोबर. आणि मग त्याच्यानंतर बरेच वेगवेगळ्या गोष्टी करण्यात आल्या. त्यांची सुवर्ण तुला करण्यात आली, सुवर्ण पुरुष दान देण्यात आलं. हे सगळं करून 8 दिवस हा राजाभिषेक सुरू होता. म्हणजे 8व्या दिवशी 6 जूनला पहाटे शिवाजी महाराज हे सिंहासनारूढ झाले. बरोबर. आणि मग आपण म्हणतो की त्यावेळेला राजाभिषेक संपन्न झाला. 8 दिवस शिवाजी महाराज हे आपल्या राजकारणापासून लांब होते. सभासद बखर म्हणते की 1,43,00,000 होन इतका राजाभिषेकावरती खर्च झाला. बापरे, त्यावेळी. आता एक माणूस जर 1,43,00,000 होन इतका पैसा खर्च करत असेल, 8 दिवस, शिवाजी महाराजांचा एक एक क्षण महत्त्वाचा आहे, 8 दिवस ते राजाभिषेकामध्ये खर्च करत असतील, तर त्यांचं ते विजन होतं की भारतामध्ये पुन्हा एकदा एक हिंदवी स्वराज्य उभं राहावं. बरोबर. त्यांच्यापूर्वी किमान 300 वर्ष तरी राजाभिषेक झालेला नाही. काय सांगताय? हो, म्हणजे यादव हे महाराष्ट्रातले शेवटचे हिंदू राजे, त्यांचाही राजाभिषेक झाला होता की नाही ह्याचा संदर्भ माझ्या तरी वाचनात आलेला नाही. सो एकतर शिवाजी महाराजांनी राजाभिषेक करून स्वतःला डायरेक्ट कृष्ण
राम, युधिष्ठिर ह्यांच्याशी जोडून घेतलं. बरोबर. आणि त्यांचं विजन हे होतं की हा भारत देश आमचा आहे, ह्यांच्यावरती ह्या परकीयांनी, तुर्क म्हटलं जायचं त्यावेळेला, औरंगजेब होता किंवा मुसलमानांना तुर्क असं म्हटलं जायचं. सो ह्या परकीयांनी जो हल्ला केला आहे आणि ते आज आमच्या देशावरती राज्य करतायत, त्यांचं राज्य जाऊन आमचं हिंदवी स्वराज्य यावं, अशा प्रकारचं विजन शिवाजी महाराजांचं होतं. हे त्यांच्या कृतीमधनं आपल्याला दिसून येतं. सो साधारण मला असं वाटतं की तुमचं विजन एक्झॅक्टली महाराजांचं दिसून येणार नाही लिहिलेलं कुठे, पण ह्या काही गोष्टींमधनं दिसून येईल. खूपच सुंदर. स्वराज्य हेच एक मला वाटतं विजन आणि एक गोल असेल ना की. नक्कीच. खूपच छान. आणि ह्याच्यासोबतच आपला आजचा पहिला पार्ट संपतो ह्या एपिसोडचा, आणि होपफुली तुम्हाला आवडला असेल आणि आपण लवकरच भेटू सेकंड पार्टमध्ये.